से प्रतिनिधी अविनाश पवार। सौरभ, आपण पाहतोय की कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पार्श्वभूमीवर आपण वेधशाळेचा जर अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट हे दिलेले आहेत। आपण ते सांगितलंच आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना आपण येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हे दिलेले आहेत। त्यासोबतच आता मी पुणे वेधशाळेमध्ये आहे, त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की हे जे वातावरण आहे ते कशा पद्धतीने बदलणार आहे आणि एकूणच पावसाची स्थिती काय राहणार आहे, की हा जो अवकाळी पाऊस आहे हा साधारणतः कधीपर्यंत राहणार आहे आणि मान्सून पूर्व स्थिती कधीपर्यंत राहील। जी अगर हम आज का जो वेदर स्थिति देखेंगे तो कल ये कर्नाटका का जो दक्षिण रीजन में एक चक्रीय चक्रवात बना हुआ था। तो इसके कारण अभी हमारा महाराष्ट्र में कई जिलों में जैसे अच्छा बारिश तो मॉडरेट बारिश हुआ है और जो थंडरस्टॉर्म के साथ। और आज जो है ये गोवा और कर्नाटका का उत्तर भाग में वहाँ पे एक चक्रीय चक्रवात बना हुआ है और वो अभी अगले 12 घंटे में एक कमी दबाचा एरिया जैसे इधर एक बना हुआ है, ये जो चक्रीय चक्रवाती रीजन। और ये जो सिस्टम है अभी अगले 12 घंटे में एक लो प्रेशर एरिया यानी कमी दबाचे एरिया बनने का चांस है और वो इंटेंसिफाई होके स्ट्रेंथन होके और वो एक डिप्रेशन बनने का चांस है अगले 36 घंटों में। तो इसके असर में जो महाराष्ट्र का कोस्टल एरिया है जैसे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट है और रत्नागिरी है और ये जो घाट एरियाज ऑफ सतारा है और वो एरिया में अभी भारी बारिश का हेवी टू वेरी हेवी बारिश होने का संभावना है अगले 24 आवर्स में। अगर हम ये जो फोरकास्ट हम देख सकते हैं, ये जो फोरकास्ट हम देख सकते हैं, तो इसलिए ये सिंधुदुर्ग रत्नागिरी एरिया में जिलों में हम ऑरेंज अलर्ट दिया हुआ है और साथ साथ ये कोल्हापुर और घाट्स ऑफ सतारा एरिया में भी ऑरेंज अलर्ट दिया हुआ है। और ये जो एरिया है जहाँ पे भी भारी स्ट्रॉन्ग थंडरस्टॉर्म एक्टिविटीज़ एक्सपेक्टेड है, तो वहाँ पे भी हम ऑरेंज अलर्ट दिया हुआ है, जैसे शोलापुर, अहिल्यानगर, बीड, संभाजी नगर जैसे एरिया में। और ये जो बाकी जो जिलों में है हम येलो अलर्ट दिया है, वहाँ पे स्ट्रॉन्ग थंडरस्टॉर्म एक्टिविटीज़ एक्सपेक्टेड है ये अगले 24 आवर्स के लिए। तो इस प्रकार अगर समझो मानसून आगे आता है तो कल भी अगर समझो और 2 दिन में भी कैसे हालात रहेंगे मौसम के? जी अभी ये जो सिस्टम के वजह से अभी सिस्टम थोड़ा नॉर्थवर्ड मूव हो रहा, उत्तर डायरेक्शन में मूव हो रहा है। तो ये जो एरिया में जैसे रत्नागिरी ये एरिया में अभी जो आज दिया हुआ है, कल वो नॉर्थ पार्ट ऑफ जैसे पालघर, रायगढ़ ये एरिया में वो ऑरेंज अलर्ट मतलब दिया हुआ है डे 2 में। तो ये थोड़ा ये भारी बारिश नॉर्थवर्ड आ जाएगा और उसके असर पे ये जो अलर्ट में भी मतलब चेंजेस होगा। बट ये जो बाकी जो ईस्टर्न प्रोविंशिया में तो ये थोड़ा कम होने का संभावना है। तर आपण अशा प्रकारे पाहतोय सौरभ की जी हवामानाची स्थिती आहे ती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे। एकूणच राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल, हा मान्सून पूर्व पाऊस आहे। इथे आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळेच आपण पाहतोय की वेगवेगळ्या ठिकाणी जो पाऊस बरसतोय त्याने नुकसान देखील होते। विजांच्या कडकडाटासह हा मुसळधार पडणारा जो पाऊस आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी नुकसानदायक ठरतोय। हा मान्सून पूर्व पाऊस आहे। मात्र 5 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे असं आता हे पुणे वेधशाळेने आपल्याला सांगितलेलं आहे। मात्र एकूणच परिस्थिती पाहता आता आपण कालची पुण्याची परिस्थिती पाहिली तर पुण्यामध्ये अक्षरशः पिंपरी चिंचवडमध्ये 80 मिलीमीटर पाऊस, त्यासोबतच लवळे किंवा मुळशी भागामध्ये पाऊस, अशा पद्धतीने हा पाऊस झालेला आहे। पुण्यामध्ये संपूर्ण परिस्थिती आपण पाहिली त्याच पद्धतीने राज्यात मुंबईमध्ये हीच परिस्थिती आहे आणि पुणे वेधशाळेने आता ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की पुढचे 2 दिवस देखील अशीच परिस्थिती राहील आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल की पुढे हे जे अरबी समुद्रात जे चक्रीवादळ निर्माण झालं याचा परिणाम कुठपर्यंत होईल आणि कशा पद्धतीने हा जो पाऊस आहे तो पुढे सरकेल आणि मान्सून पूर्व पाऊस हा नक्की कधी संपेल आणि मान्सून केव्हा सक्रिय होईल यावर आपली बारीक नजर असणार आहे। निश्चितच अविनाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।